तिथे सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील एक मोठी अपडेट हाती येते। दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 25 एप्रिलपर्यंत दोन्ही आरोपींना ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली। दोन्ही आरोपी मागील 2 वर्षांपासून बिश्नोई गँगसाठी काम करत होते। सागर पालने गोळीबार केला होता, तर गुप्ता हा दुचाकी चालवत होता। सागरच्या माध्यमातून विकी गुप्ता हा बिश्नोई गँगमध्ये सहभागी झालेला होता। बिश्नोई गँगकडून या दोघांना हा पहिलाच टास्क देण्यात आला होता। पोलिसांच्या तपासात ही माहिती उघडकीस आलेली आहे। 2 लोक बाईकवर आले आणि त्याच्यामध्ये मागे जो बसणारा माणूस आहे त्यांनी चालती बाईकवरून 5 राऊंड सलमान खान यांचे घरचेकडे फायर केले। त्याच्यामधून एक राऊंड आतमध्ये पण गेला, एक दीवारला पण लागला होता। त्यानंतर त्याच दिवशी फेसबुकवर अनमोल बिश्नोई यांनी या घटनाबद्दल फेसबुक अकाउंटवर काहीतरी लिहिला होता, ज्याच्यामध्ये या घटनाशी संबंधित असण्याची शक्यता दिसत होती। आज सकाळी त्यांना फ्लाईटनी राजकोटनी इथे आणण्यात आलेला आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे दोन्ही जणांना आणि त्यांना कोर्टामध्ये मान्य कोर्टामध्ये पेश करण्यात आला आणि मान्य कोर्टाने 25 एप्रिल 2024 पर्यंत त्यांची PCR दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।